नमस्कार, एस एस टीचिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कमळ आसन कसे बनवायचे हे पाहणार आहोत। अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये होणारे हे आसन आज आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पुढेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे सगळ्या स्टेप तुम्हाला लक्षात येतील। इथे मी दोन कलरचे कापड घेतलेले आहे, एक हिरव्या कलरचं आणि एक गुलाबी कलरचं, आणि दोन्ही कापडाची उंची 7 इंच अशी आहे आणि लांबी 32 इंच अशी आहे। अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये हे पटकन होणारे असे कमळ आसन आहे। इथे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपल्याला, आणि कापडाच्या खाली अर्धा इंच अशा मापावरती एक मार्किंग करून कापडावरती सरळ पूर्ण कापडावरती 5 नंबरची मोठी टीप घालायची आहे। दोन्ही कापडावरती अशी टीप घालून घ्यायची आहे, नंतर ती आपल्याला उचवायची आहे। या हिरव्या कलरच्या कापडावरती सुद्धा आपल्याला अर्धा इंचाची मार्किंग करून पूर्ण टीप घालायची आहे। इथे दोन्ही पट्ट्यावरती टीप मारून झालेली आहे आणि अशा पट्ट्या तयार केलेल्या आहेत। आता इथे आपल्याला कमळाच्या पाकळीचा आकार द्यायचा आहे, त्यासाठी उंची 3 इंच घेतलेली आहे आणि त्याची खालची रुंदी 1 इंच अशी मार्जिन करून घेतलेली आहे। पुढच्या आकारासाठी 1.5 इंच मापाचं एक मार्जिन करायचं आहे। त्यासमोर रुंदी 1.5 इंचावरतीच घेतलेली आहे मी। पूर्ण आपल्याला ते पॉइंट जोडून पाकळीचा आकार द्यायचा आहे। आता हे कट करून आपली पाकळी तयार होत आहे। आता ही कट केलेली पाकळी आपण टीप मारून पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्यावरती अशी ठेवून ड्रॉ करून घ्यायची आहे। पूर्ण पट्टीवरती पाकळ्याचा आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे। यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि शिलाई पण पटपट होऊन जाते आणि आपलं कमळ आसन पण कमी वेळेत होऊन जाते। अशा पद्धतीने सगळ्या पाकळ्या आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आहेत पट्टीवरती। आता त्यावरती गुलाबी कापडावरती ज्या ड्रॉ केलेल्या पट्ट्या होत्या त्या पट्टीवरती मी ग्रीन कलरची पट्टी ठेवली आहे आणि असे प्रेस करून त्यावरती त्याचे आकार काढलेत। तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी हे दाखवते। हे पहा, त्यामुळे आपला आणखी वेळेत जास्त काम होतं आणि वेळ वाचतोय। अशा पद्धतीने आता टीप घालायची आपल्याला प्रत्येक पाकळीवरती व्यवस्थित आकार पाकळीचा तयार करून घ्यायचा आहे। आणि इथे मोठी टीप घालायची नाही, आपल्याला एकदम बारीक टीप त्याच्यावरती चालवायची आहे, जेणेकरून पाकळी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसून येईल। आता राहिलेल्या पाकळ्यांवरती सगळ्या दोन्ही पट्टीवरच्या पटपट टीप घालून घेते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि टीप मारून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला एक एक पाकळी कट करायची आहे। पाहू शकता तर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करायचं आहे आणि पाकळी अशी आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे। सगळ्या पाकळ्या इथे कट करून झालेल्या आहेत, एक्स्ट्राचं कापड आपण कट केलेलं आहे। आणि आता शेवटी इथे 5 नंबरची आपण पहिल्यांदा टीप जी मारली होती ती आता आपल्याला काढून टाकायची आहे, ज्यामुळे आपल्याला एक एक पाकळी
उलटी साईज पलटी करायला येईल आपल्याला. ही त्यामुळे मोठी टीप आपण सुरुवातीला घातलेली ती आता पूर्ण काढून टाकायची आहे. आणि अशा पद्धतीने पूर्ण सगळ्या पट्टीवरच्या पाकळ्या एक एक सरळ करायची आपल्याला. दोन्ही पट्टीच्या पाकळ्या आपल्याला अशा सरळ करून घ्यायच्या आहेत. यामुळे आपला खूप सगळा वेळ वाचलेला आहे. आणि कुठेही पाकळी आपल्याला सेपरेट करावी लागलेली नाहीये. आणि अशा पद्धतीने त्याचे टोक वरती काढून आता खाली एक टीप टाकून घ्यायची आहे. दोन्ही पट्टीवरती आपण अशी टीप टाकून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे टक्स टाकायचा आहे त्याला, जेणेकरून आपल्याला मस्त पाकळीचा आकार दिसून येईल. 1 इंचावरती आपण असा टक्स टाकलेला आहे. हे पहा, अशाच आपल्याला हिरव्या कलरच्या कापडावरती आणि ह्या कापडावरती टाकून घ्यायचे. दोन्ही पण पाकळ्यांना आकार द्यायचा आहे. यामुळे आपल्या पाकळीचा आकार सुद्धा व्यवस्थित दिसून येतो. आणि या पाकळ्यांना विस्तरी करायची नाही. अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारे कमळ आसन नक्की ट्राय करून बघा. येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये नक्कीच हे सजावटीसाठी खूप चांगलं ऑप्शन आहे. आणि कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये खूप छान हे बनून जातं. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पाकळ्यांवरती टक्स मारून घ्यायचा आहे आणि पाकळीचा आकार आपल्याला इथे तयार करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची अपडेट नक्कीच भेटून जाईल त्यामुळे तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या पाकळ्या करून कंप्लीट झालेल्या आहेत. हे ग्रीन पट्टीवरच्या पण पाहू शकतात. आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आहेत एकावरती ठेवून. तर इथे ग्रीन पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला गुलाबी पाकळी ॲड करायची आहे. बरोबर 2 इंचामध्ये अशी पाहू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला ग्रीन कलरच्या पाकळ्यामध्ये गुलाबी पाकळी येईन अशी फिट करायची आहे. आणि एका वरती ठेवून टीप टाकून घ्यायची अशी पूर्ण पट्टीला. दोन्ही पट्टीची एक पट्टी करून घेतलेली आहे इथे. आणि राहिलेले धागे दोरे आता आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे 3.25 3.25 इंच आपण इथे एक मार्जिन घेतलेलं आहे बेससाठी खालच्या. आणि तिथे टीप टाकून घ्यायची आपल्याला. ते मेजरमेंट वरती ठेवलेलं आहे मी कापडावरती. आणि एक्स्ट्राचं कापड इथे कट करून घेत आहे. या पेपरवरती आपण मार्जिन काढलेला हा पेपर बाजूला करत आहे. आणि आता उलटी साईज आहे ते कापडाची आपल्याला सुईची करायची आहे. आतली बाजू आपल्याला बाहेर काढायची आहे कापडाची. आणि इथे पूर्ण मी कापडावरती टीप टाकून घेत आहे. हे कमळ आसनाचं बेस आहे. याच्यावरतीच आपण आता पाकळ्या जॉईन करणार आहोत. अशा पद्धतीने आपला कमळ आसनाचा बेस कंप्लीट झालेला आहे.
यावरती आपण आता तयार केलेल्या पाकळ्यांची पट्टी जॉईन करणार आहोत. कमळ आसनाचा बेस हा आपल्याला सुईच्या बाजूने ठेवायचा आहे आणि ज्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत त्या उलट्या साईडने ठेवून आपल्याला जॉईन करायच्या आहेत. असाच गोल सर्कल आपल्याला जॉईन करायचा आहे. पूर्ण पाकळ्या व्यवस्थित त्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती कमी वेळेमध्ये हे कमळ आसन आपलं तयार झालेलं आहे. ना कॅनव्हास ना एक कुठलीही पाकळी आपल्याला कट करायला लागलेली नाही. त्यामुळे खूप सगळं आपला वेळ वाचलेला आहे आणि आपलं सुंदर कमळ आसन हे तयार होत आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पाकळ्या पट्टीला ज्या तयार केलेल्या होत्या हे एकदम सोप्या पद्धतीने जोडता येत आहेत आणि जोडून सुद्धा तयार झालेल्या आहेत. यानंतर जे बाहेरचे धागे दोरे आहेत त्याला अशा पद्धतीने ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे पूर्ण सर्कलला. त्यानंतर मी इथे समोसा आकाराची एक छोटीशी लेस घेतलेली आहे आणि आतून जॉईन करत आहे. त्याचबरोबर खाली आपण जे कमळासनाला ओव्हरलॉक केलेलं आहे ते सुद्धा याला खालून पकडून एक सोबत टीप टाकत आहे. त्यामुळे आपला वेळ पण वाचणार आहे आणि पटपट हे आपलं आसन सुद्धा तयार होणार आहे. हे पाहू शकतात आपलं काम कंप्लीट झालेलं आहे. इथे मी ग्रीन कलरची अशी एक पट्टी घेतलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे. त्याला पूर्ण टीप घालून घ्यायची आहे. ह्या पट्टीचा उपयोग कमळ आसनाला बेल्ट म्हणून करणार आहे. इथे अशा पद्धतीने पाकळ्यांच्या बाजूने हा बेल्ट टाकून घेतलेला आहे आणि इथे आपलं सुंदर असं कमळ आसन तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची तुम्हाला अपडेट कळेल.